नवी मुंबई खारघर येथील हिरानंदानी फ्लायओव्हरवर 9 जुलै रोजी पहाटे भीषण अपघात घडला होता। या दुर्घटनेत आता मृतांचा आकडा 3 वर पोहोचला आहे। मिळालेल्या माहितीनुसार धारावीतील सुप्रसिद्ध डान्स ग्रुपचे 11 सदस्य 9 जुलै रोजी पहाटे लोणावळ्याकडे बाईकवरून रवाना झाले होते। पहाटे सुमारे 4:45 वाजता खारघरमधील हिरानंदानी फ्लायओव्हरवर ते सर्व बाईक लावून थांबले असताना फियाट लिनी या गाडीने सर्वप्रथम मानव यल्लप्पा कोंची कोरवे वय वर्ष 22 याच्या बाईकला जोरदार धडक दिली। मानव थेट पुलावरून खाली फेकला गेला आणि तो जागीच गतप्राण झाला। त्यानंतर तीच कार सागर देवळा वय वर्ष 23 याच्या बाईकवर आदळली आणि त्याला फरफटत नेलं। नंतर आणखी 4 बाईक्सना त्या भरधाव कारनं उडवलं। सर्व जखमींना तातडीनं एमजीएम हॉस्पिटल कामोठे येथे दाखल करण्यात आलं। मात्र सागर देवळा आणि समीर मोहम्मद यांनी उपचारादरम्यान प्राण सोडले। उर्वरित 8 जण म्हणजे सुभान शेख, इस्तियाक अन्सारी, नवीन रावा, महेश गड्डे, संकेत सिंह, साहिल कुंची कोरवे, मुकुल उर्फ लकी कोळी आणि आशिष कुमार साहू यांच्यावर उपचार सुरू आहेत। त्यातील काहींची प्रकृती अजूनही चिंताजनक आहे। यातील कार चालक वैभव चंद्रकांत डेरे वय वर्ष 24 याला खारघर पोलिसांनी अटक केली असून त्याच्यावर गंभीर गुन्हा दाखल करण्यात आलाय। सध्या तो न्यायालयीन कोठडीत आहे। पोलीस त्याच्या रक्ताच्या अहवालाची प्रतीक्षा करतायत, जेणेकरून त्यांनी दारूच्या नशेत वाहन चालवले होते का हे स्पष्ट होईल। खारघर पोलीस ठाण्याचे पथक अपघाताची सखोल चौकशी करतायत। या अपघातामुळे केवळ 3 तरुणांचं आयुष्य संपलं नाही, तर त्यांच्या कुटुंबावर आणि संपूर्ण डान्स ग्रुपवर शोककळा पसरली आहे। हे सर्व तरुण मेहनती होते। काहींनी आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भागही घेतला होता। त्यांची स्वप्न, आकांक्षा एका क्षणात उद्ध्वस्त झाल्यानं हळहळ व्यक्त होत आहे। वादळवारा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो, नवी मुंबई। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।